हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच असायला पाहिजे. तर मंडळी, दुपारी लंच टाईममध्ये आम्ही इथे शॉपिंग करण्यासाठी दोघीजणी आलो होतो. ही माझी मैत्रीण आहे. तर आम्ही या कॉम्प्लेक्समध्ये कपड्यांची खरेदी करायची होती. तिच्या मुलीसाठी काही ड्रेस घ्यायचे होते आणि पाहुण्यांना देण्यासाठी पण काही कपडे घ्यायचे होते. तर आम्ही इथे कॉम्प्लेक्समध्ये आलो होतो. आम्हाला एका ठिकाणी आणखीन जायचं होतं की इथे 22 रुपयाचा सेल लागला होता, ज्याच्यामध्ये घरगुती वस्तू प्रत्येक वस्तू 22 रुपयाला होती. पण अनफॉर्च्युनेटली असं झालं की तो सेल बंद होता. मग आम्ही इकडे आलो आणि इथे पहा, माझी मैत्रीण त्यांच्या मुलीसाठी कपडे घेत होती. तर मंडळी, इथं ना लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांचेच कपडे मिळतात आणि जेंट्सचे पण कपडे आहेत, टी शर्ट वगैरे, पॅन्ट, सर्वच एका ठिकाणी आहे. आणि साड्या पण भरपूर खूप चांगल्या आहेत. आम्ही दिवाळीमध्ये इथे भरपूर साड्या घेतल्या आणि टॉप वगैरे हा लेडीजचा सेक्शन होता. टॉप वगैरे पण छान भेटतात इथे. तर आम्ही काही टॉप पाहिले, पण आम्हाला ते काही पसंत आले नाही. आमची शॉपिंग झाल्याच्या नंतर आम्ही इथे आलो होतो खाली, आणि इथे ही कॉफी शॉप हा खूप फेमस आहे. तर इथे आम्ही मलाई कॉफी ऑर्डर केली होती आणि कॉफी घेतल्याच्या नंतर आम्हाला स्वेटर घ्यायचं होतं. तर मग आम्ही स्वेटरच्या दुकानावर आलो. तर इथे आम्हाला कानटोपी आवडली होती, पण आम्ही बार्गेनिंग केली, पण त्यांनी काय बार्गेनिंग पटली नाही. तर मग आम्ही एक स्वेटर घेतलो. त्यानंतर ऑफिसला गेलो आणि संध्याकाळी जेव्हा मग घरी आले, तर घरी आल्याच्या नंतर मग माझ्या आज लग्नाचा वाढदिवस होता. पण मला माहीत नव्हतं की माझ्या मिस्टरांनी जेवणाचं असं डिनरचं प्लॅन करून ठेवलेलं आहे. पण त्यांना ना केक वगैरे कट करणं अजिबात आवडत नाही. मुलीचं पण चाललं होतं की मम्मा, आज लग्नाचा वाढदिवस आहे, तर आपण बाहेर जेवायला जाऊ. तर आम्ही इथे डिनर करण्यासाठी आलो होतो. स्टार्टअपला आम्ही मसाला पापड मागवले आणि नंतर आम्ही असं काजू करी आणि पनीर मसाला मागवला. तर चला मंडळी, आम्ही आमचं जेवण एन्जॉय करतो. तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला, जमला का, मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.